तुम्हा सर्वांना माझं एक सांगणं आहे, ही जी झुंड बनवून फिरते ना, डुकरांची झुंड, ड्रू 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 ही झुंड, या झुंडेने जो ठेका घेतला आहे ना, बदनामी करायचा, कुणाच्या बाबतीत काहीही फालतू बोलायचं, कुणाला मारायचे, हातपाय तोडायचे, धमक्या द्यायचे, फालतू गोष्टी करायच्या, याची त्याची बदनामी करायची, काहीही लांछन लावायचं. तर एक गोष्ट लक्षात राहू द्या की पाप एवढेच करा आणि वाईट पण एवढंच बोला की पुढे चालून तुमच्या औलादींना कोणी नाव नको ठेवायला की हे त्यांच्याच लेकींच्या बाबतीत बोलत होते. कारण कर्म आहे ना, कुणालाच सोडत नाही. आपण किती घमंड बाळला ना, झाडभर पैसे कमवतात आणि झाडभर पैशाच्या याच्यावरती एवढा घमंड ठेवायचा. तर घमंड आहे ना रावणाचा, ज्याची सोन्याची लंका होती, सोन्याचा धूर निघायचा, एक कोणा त्याचा सोन्याचा होता, तरी रावणाची लंका जळून एका मिनिटात खाक झाली. कारण तो परमेश्वर आहे ना, जेव्हा चापट मारतो ना, अशी निब्बर चापट मारतो ना, तेव्हा मग समजून येईल की काय दुसऱ्यांची बदनामी करून, दुसऱ्यांना लांछन लावून जो तुम्ही लोकांनी ठोयका घेतला आहे ना, त्याचे फळं तुमच्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार. आणि नुसते भोगावेच नाही लागणार, त्यांना तोंड दाखवायला जागा राहील का बाहेर, ते विचार करा. सुधरून जा, अजूनही वेळ आहे, सुधरून जा.